तर मंगेशजी आता आपण जवळपास एक 5-6 दिवस झाला आपण सेशन्स करतोय. हं, लाईफ कोच प्लस होपोनोपोनो ईएफटी टेक्निकच्या या गोष्टी वगैरे करून. हं, हं, तर हे सेशन व्हायच्या बिफोर सेशन तुम्ही आणि हं. आफ्टर सेशन ह्याच्यामध्ये तुमच्यामध्ये किती चेंजेस आला आणि त्याचा फायदा तुम्हाला किती प्रकारे झाला? हे थोडं थोडक्यात सांगू शकाल का? हो, नक्कीच. सो जेव्हा हे सेशन स्टार्ट व्हायचं म्हणजे सेशनच्या आधीची गोष्ट आपण म्हणू शकतो. जेव्हा आपलं बोलणं झालं होतं, की आपण ह्या-ह्या गोष्टीवर आता वर्किंग स्टार्ट करणार आहे. तेव्हा मी फ्रँकली स्पीकिंग एवढं काही सिरियसली घेतलं नव्हतं. म्हटलं काहीतरी ते असतं ऑनलाईनमध्ये आजकाल जे चाललंय डोळे बंद करा, ध्यान-बिन करा. मला वाटलं तसलं काहीतरी असेल. सो मी खरं सांगायचं तेवढा सीरियस नव्हतो त्याला हं, घेऊन. पण जेव्हा मी सेशन आपले केले, त्यानंतर मला कळालं की नाही मी आतापर्यंत किती काय म्हणतात ना विचारांमध्ये जकडलेलो होतो. मला म्हणजे माझे जे निगेटिव्ह विचार होते ते पण मला माहीत पण नव्हते की ते माझे निगेटिव्ह विचार आहे आणि त्याचा इम्पॅक्ट माझ्या लाईफमध्ये होतोय डे टू डे बेसिसवर. कारण की मला वाटायचं की मी जे करतो ते बरोबर. म्हणजे बेसिकली सगळ्यांचं असतं. पण जेव्हा आपण हे सेशन केले आणि जेव्हा तुम्ही मला ह्या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत सांगितलं, त्यामध्ये म्हणजे माझ्यामध्ये ऑटोमॅटिक पॉझिटिव्हिटी आली. माझा जो कॉन्फिडन्स लेव्हल होता, जो थोडासा डाऊन होता, तो पण आता हळू बऱ्यापैकी अप झालाय. प्लस मला पैशांना घेऊन किंवा मनीला घेऊन जे माझे कॉन्सेप्ट जे की एकदम चुकीचे होते, ते पण तुम्ही मला व्यवस्थित समजून सांगितलं आणि त्याच्यावर पण आपण वर्कआउट केलं. हं, हं. पण त्याचे रिझल्ट पण मला दिसायला लागलेत. आणि ओके. जे माझं मेजर जो माझा प्रॉब्लेम होता, की आय कांट क्राय. सो जेव्हा आपण ते सेशन घेतलं, टीअर्स ऑफ जॉय. टीअर्स ऑफ जॉयचा आपण एक घेतला होता एक्सपिरियन्स. राइट. सो तेव्हा ते जे सेशन झालं, ते मला लाईफटाईम लक्षात राहील. कारण की आजपर्यंत मी एवढा कधीच रडलो नाही. म्हणजे लहानपणी रडलो असेल, आय डोंट नो. पण मॅच्युरिटी नंतर तर मला कधी आठवत नाही, की मी एवढं कधी रडलो असेल. आणि हं. अशा व्यक्तींसाठी मी कधी ग्रॅटिट्यूड पण कधी दिला नाही अशा व्यक्तींना. म्हणजे माझ्या ज्यांचं आपण आई-वडिलांचं जे आपण घेतलं होतं सेशन. हं, हं. त्यामध्ये त्यांनी आपल्यासाठी इतकं काही केलंय, पण आपण एकदम केअरलेसली, एकदम इझिली, कॅज्युअली घेतो त्या गोष्टी. पण त्या किती महत्त्वाच्या आहे आणि त्यांनी काय सॅक्रिफाईस केलंय हे तुम्ही मला जाणून दिलं. सो रिअली आय एम रिअली थँकफुल फॉर दॅट. आणि जे आज आपलं सेशन झालं, की मला थोडंसं फीव्हर होतं आणि थोडं पेन होतं बॉडीमध्ये. ॲक्चुअली ते काल रात्री मला काय एवढं जाणवलं नाही, पण सकाळपासून मला ते थोडं-थोडं जाणवत होतं. तर मी ओके. थोडंसं जे आपलं बेसिक टेंडन्सी असते थोडंसं इग्नोर केलं. पण 12च्या सुमारास मला ते थोडंसं जाणवायला लागलं आणि नेमका तुमचा तेवढ्यात कॉल आला आणि आपलं सेशन झालं. राइट. तेव्हा जे तुम्ही मला त्यातनं बाहेर काढलं, हं, ते तर इम्पॉसिबलच वाटत होतं मला. शक्यच नाही. मला जरा टेम्परेचर आहे. ठीक आहे. माझा हात गरम आहे. माझ्या गळ्यावर मी हात ठेवला तर मला चटके लागत होते. हं. ह्या लेव्हलपर्यंत माझं टेम्परेचर होतं. आणि पाय आणि पाठ पण दुखतच होती. मी पडलेलोच होतो. जेव्हा तुमचा कॉल आला मी अक्षरशः झोपलेलो होतो. ओके. पण त्यानंतर जेव्हा आपलं हे सेशन झालं आणि तुम्ही मला सांगितलं, की आता चेक करा. हं. मी रँडमली चेक केलं, तर माझा हात थंड पडला होता. माझा गळा पण थंड होता. म्हणजे नॉर्मल रूम टेम्परेचरला मी आलो होतो विदिन अ ओके. 2 मिनिट्सच्या सेशनमध्ये. राइट. जे की पॅरासिटामॉल पण नाही करू शकलीस. ती मला माहिती आहे. ओके. इव्हन द डॉक्टर्स पण मेडिसिनला लागतो. हे बरोबर. सगळं व्हायला. पण ह्या टेक्निकनी विदिन अ 2 मिनिट ऑलमोस्ट गॉन. सो आय होप इट इस व्हेरी वंडरफुल थिंग. येस, एव्हरीवन मस्ट हॅव टू ट्राय ॲट सो येस. मी रिअली आभारी आहे तुमचा. तुम्ही मला अ, एवढ्या चांगल्या गोष्टींच्या बाबतीत माहिती दिली आणि माझं जे कॉन्फिडन्स लेव्हल होतं किंवा माझे जे मेंटल बॅरियर होते, ते मी आता पूर्णपणे फील करू शकतो, की ते पूर्णपणे गेले. नाऊ आय फील कॉन्फिडंट. ओके. ते थोडंसं एक टीअर्स ऑफ जॉयच्या परत त्या सेशनकडे मी परत येतो ॲक्चुअली पुन्हा. जेव्हा तुम्हाला रडायला आलं तेव्हा काय, हं, की हं. त्या रडण्याचा एक्सपिरियन्स काय होता? म्हणजे ॲक्चुअली तुम्ही म्हटला, की मला ॲज अ जेंट्स क्वालिटी कसं राहतं, की आपण जेंट्स असलो, की तेव्हा ते जे रडणं आहे ते सप्रेस करतो आपण. मोस्ट ऑफ द हं. टाईम कोणाच्या समोर रडत नाही आपण. ही बरोबर. नॉर्मली जेंट्स क्वालिटी आहे वगैरे ते. पण ते जे
रडणं जे होतं, जे टीअर्स ऑफ जॉय होतं, त्याचा एक्सपिरियन्स तुम्हाला कसा होता? म्हणजे त्या बऱ्याचशा वेळा असं होतं, की आपण वेगळ्या कारणासाठी रडतो. त्या हम्म. रडणं एक जड-जड वाटतं. म्हणजे एक वाईट कारणासाठी रडतो, की माझ्या आयुष्यात काय होत नाही किंवा काय वगैरे ते. आणि हे जे हम्म. रडणं होतं, म्हणजे टीअर्स ऑफ जॉय जे होतं, त्याचा एक्सपिरियन्स एक्झॅक्टली काय होता? त्याच्यानंतरच्या फीलिंग्स तुमच्या काय होत्या ॲक्चुअली? नाही, फिलिंग्स म्हणजे आजपर्यंत अशा फिलिंगच नव्हत्या मला आल्या, खरं सांगायचं तर. म्हणजे रडणं हा तर आउटकम होता, कारण की एकदम म्हणजे नॅचरल फिलिंग्स होत्या ह्या. हं, हं. त्याच्यामुळे मी रडलो. म्हणजे असं नाही की मला कोणी जबरदस्ती रडवतंय म्हणून मी रडलो किंवा डोळ्यात काहीतरी टाकून रडलो, अशातला पार्टच नव्हता. हं, हं. मला जे जे गोष्टी विचारल्या गेल्या, ज्या ज्या गोष्टी सांगितल्या गेल्या, त्या हं. एकदम प्रॅक्टिकलच होत्या. त्या आपल्याच लोकांच्या बाबतीत होत्या आणि आपल्याच बाबतीत होत्या. त्यामुळे त्याच्याशी रिलेट करणं एकदम इझी होतं. ग्रेट. आणि आणि ह्या लेव्हलनी आणि ह्या अँगलनी कधीच आपण या गोष्टींकडे बघितलं नव्हतं. सो तेव्हा जे अश्रू होते, ते मला वाटतं की खूप मूल्यवान अश्रू होते माझ्या आयुष्यातले. कारण की तेव्हापासून मी जेवढा लाईट फील करतोय ना, त्याच्या आधी मी एवढा लाईट फील नव्हतं केलं कधी स्वतःला. इव्हन तो राइट. माझं वेट थोडंसं जास्त जरी असलं तरी बरोबर. माइंड माइंड जसं आपलं फ्री होतं ना, हं. तेव्हा म्हणजे फिजिकली पेक्षा मेंटली जर आपण हेवी असलो ना, हं, तर हं. ते जास्त घातक आहे मला असं वाटतं. ते मला तेव्हा कळालं, की जेव्हा मी मेंटली फ्री झालो ना, तेव्हा फिजिकली ऑटोमॅटिक लाईट होतो माणूस. राइट, सो तो लाईटनेस मला कायम जाणवतो. तो जो राइट. माझा इतक्या वर्षांचा जो मी सप्रेस हं, हं, हं. ते जे ढसाढसा मी जेव्हा रडलो, तेव्हा हं. तुमचा आवाज तेवढं मधनं-मधून कट होतोय. काय म्हणतात एक मेंटल बॅरियर असतं, हं, की हं. आपलं एक अझम्पशन असतं, की नाही बाबा मी असाच राहील. एक हं, माणूस आहे, मी कसा रडू? हं. नाही आपण नाही इमोशन आपले बाहेर काढत. पण त्या बरोबर. दिवशी तुम्ही काढले आणि आय रिअली एन्जॉय इट तुम्ही म्हणू शकता. रडून पण एन्जॉय केलं. ओके, ओके. आणि गेले काही दिवस आपण ग्रॅटिट्यूड सेशन म्हणजे मी तुम्हाला म्हणतो, की अ, अ, सकाळी उठल्यानंतर किंवा रात्री झोपताना रँडमली 10 ग्रॅटिट्यूड तुम्ही करत जावं. त्याचा काय त्याच्यावर तुम्हाला इफेक्ट जाणवतो का किंवा काय वगैरे असं? हां, इफेक्ट म्हणजे काय आहे, की आजपर्यंत मला जे काही भगवंताने दिलं, त्याच्या बाबतीत मला ग्रॅटिट्यूड नव्हताच किंवा मी त्या गोष्टींकडे बघत सुद्धा नव्हतो, की नाही ह्या गोष्टी ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करण्यासारख्या आहे. रँडमली आपलं हां, ठीक आहे. घर मिळालं ते काय मी पैसे दिले. पाणी मिळालं ते तर काय मी पैसे देऊन आणलं. अन्न मिळालं ते काय मी पैसे देऊन आणलं. ह्या सगळ्या गोष्टी होत्या. आपल्याला माहीतच नव्हतं, की याच्यासाठी पण ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करणं गरजेचं आहे. राइट. सो जेव्हा मी ह्याच्या बाबतीत ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करून जेव्हा मी ह्या गोष्टी करतोय, तेव्हा हं. मला खरं त्या गोष्टीच्या बाबतीत फीलिंग येतात आहे. आय कॅन राइट. फील अक्षरशः फील करू शकतो आणि तेव्हा सुद्धा मन भरून येतं, की नाही कितीतरी आपल्याला गोष्टी देवाने दिल्या आहेत, पण आपण त्याच्यासाठी ग्रेटफुल नाहीये. आपण त्यासाठी कॅज्युअली घेतो त्या गोष्टींना. पण जेव्हा आपण ह्या गोष्टींकडे बघतो, तेव्हा त्याचा इफेक्ट जो असतो तो खूप पॉझिटिव्हली होतो आपल्या बॉडीमध्ये. एक्झॅक्टली. आता एक शेवटचा प्रश्न, की जसं की परत एकदा विचारू, की तुम्हाला हे सेशन करायच्या आधी तुमच्यामध्ये निगेटिव्हिटी किती होती आणि पॉझिटिव्हिटी किती होती? त्याचं पर्सेंटेज किती होतं? आणि हे सेशन्स आपण जसे-जसे चालू केलं, त्याच्यामध्ये पॉझिटिव्हिटी कन्व्हर्जन किती फक्त झालं? तेवढं फक्त मला एवढंच सांगा. निगेटिव्हिटीच होती म्हणू शकता तुम्ही माझ्यामध्ये. पण मला वाटत होतं ते पॉझिटिव्हिटी आहे. म्हणजे किंवा हे बरोबरच आहे मी जे करतोय. पण हं. जेव्हा तुम्ही एक-एक ते म्हणतात ना, एक-एक पाकळी काढली फुलातनं बाहेर, तेव्हा मला कळालं की माझ्याकडे तर काहीच नाही. मी हे सगळं जे होतं ते सगळं बोजा घेऊन फिरत होतो आपल्या डोक्यावर, की नाही हे मी करतोय बरोबर आहे. हं. पैसा नकोय मला, जास्त मला परिश्रम नकोय, हे नकोय, ते नकोय, नकोय. मी नकोय, नकोयच करत होतो. आणि एक्स्पेक्ट करत होतो की माझ्याकडे सगळं आलं पाहिजे. ते नेक्स्ट टू इम्पॉसिबल होतं. पण ते जेव्हा तुम्ही मला सांगितलं की नाही आपला कसा ॲटिट्यूड असला पाहिजे ह्या गोष्टींपुढे, कसं आपण ग्रॅटिट्यूड लेव्हलला असलं पाहिजे गोष्टींच्या, त्यानंतर मला त्यात प्रत्येक गोष्टीतनं आता जाणवतंय. ग्रेट, ग्रेट, ग्रेट. ओके. तर अजून तुम्ही जे नवीन विद्यार्थी आहेत किंवा तुम्ही त्यांना काय सांगू शकाल वगैरे? काय सांगू इच्छिता? मी तर सगळ्यांना आवर्जून सांगेल, की तुम्ही आतापर्यंत जरी म्हणजे माझ्यासारखी मेंटॅलिटी असेल किंवा माझ्यापेक्षा चांगली जरी मेंटॅलिटी असेल, काय होतं, की आपण गोष्ट बघायच्या आधी जे निर्णय घेऊन घेतो, की नाही, नाही याच्यात असं असेल, त्यात तसं असेल, हे असेल, ते असेल. जरीही तुमची तशी असेल, तरी तुम्ही हे एकदा नक्की अनुभवून बघा. आणि जेव्हा तुम्ही हा अनुभव कराल ना, त्यानंतर मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकतो, की तुम्ही नक्कीच म्हणाल, की नाही याच्यासारखा मी सेशन अजून नाही बघितला. दॅट आय कॅन गॅरंटी यू.
बिकॉज एव्हरीथिंग इज प्रॅक्टिकल. हे असं हं. नाहीये का आज सांगितलंय तुम्ही 10 दिवसानंतर एक्सपिरियन्स करणार, असं नाहीये. हे लगेचच्या लगेच एक्सपिरियन्स करू शकता तुम्ही. एवढा एवढा तर पॉवर मी मेडिसिन मध्ये पण नाही बघितला, जेवढा याच्यामध्ये मी बघितलंय. सो आय रिअली अप्रिशिएट अँड रिअली रेकमेंडेड. थँक यू सो मच. अजून काय बोलू इच्छिता? बोलायचं तर भरपूर आहे सर, पण आता आता तेवढं ठीक. हे होत नाहीये. सो ओके, ओके. चालेल. ओके. थँक यू फॉर द शेअरिंग आणि शेअरिंग केल्यामुळे पण आपले जे रिझल्ट आहेत त्यावर मला आणखी पॉझिटिव्ह आणखीन ते कॉन्फिडन्स लेव्हल येतं जेव्हा तुम्ही एखाद्याला रिझल्ट शेअर करता याच्यामध्ये. तर थँक यू फॉर द रिझल्ट शेअरिंग अँड काँग्रॅच्युलेशन फॉर तुमच्यासाठी हेल्थ आणि रिलेशनशिप, करियर आणि मनीसाठी ॲक्चुअली काँग्रॅच्युलेशन. थँक्यू सर, थँक्स यू. ऑल बिकॉज ऑफ यू. नो, नो. मी फक्त एक निमित्त आहे. जे हे काय फक्त युनिव्हर्स आहे किंवा ज्या तुम्ही जे भगवंत म्हणता किंवा काय ते भगवंताच्या निमित्त नाही. मी फक्त एक निमित्त आहे, की मी एक माध्यम आहे त्यासाठी. हे माध्यम करते. हे ऑलरेडी टेक्निक वगैरे जे आहे ते ऑलरेडी काम करत असतात. ते तुम्हीही करू शकता, मीही करू शकतो, कोणीही करू शकतं वगैरे असं. खरे. येस. ओके. येस. थँक यू सो मच थँक्यू. फॉर या. थँक्यू.